सांगली येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्या वतीने नेहमीच सोडल्या जाणाऱ्या बसेस या अपुऱ्या असल्याकारणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने त्वरित नवीन बसेसची तरतूद करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्या ऑफिसला भेट देऊन सर्वसामान्य लोकांच्या समस्या मांडल्या। खरं तर जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी सर्वसामान्य लोकांच्या समस्या शासन प्रशासन यांच्या दरबारी वेळोवेळी मांडण्याचं काम करतात। महानगरपालिका क्षेत्रातील पाणी प्रश्न असो, कामगारांचा विषय असो व इतर अनेक नागरिक समस्यांच्या निवारणासाठी त्या शासन प्रशासनाला सूचना देत असतात, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये। सांगली येथे होणाऱ्या बसेसमुळे लोकांची गैरसोय होऊ नये याकरिता जादा बसेसची मागणी केली। यावेळी माजी नगरसेवक अभिजित भोसले, माजी महापौर पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, सी न्यूज मराठी। आज सांगली परिवहन विभागीय कार्यालयाला आम्ही भेट दिली आणि प्रवाशांची आमच्याकडे अशी मागणी होती की सांगलीला जास्तीत जास्त बसेस नाही आहेत, प्रवाशांचे हाल होत आहेत आणि ज्या काही 750 गाड्या आहेत तर त्यातल्या 100 गाड्या यावर्षी स्क्रॅपला जाणार आहेत आणि 500 गाड्या या 10 लाख किलोमीटर जास्त झाल्यात। त्यामुळे त्याचा मेंटेनन्स भरपूर आहे आणि तो सगळा वाहन चालकावर पडत आहे। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि आलेल्या ज्या 20 गाड्या होत्या फेब्रुवारीमध्ये त्या सुद्धा त्याच्यातल्या 20 गाड्या इथनं कोल्हापूरला दिल्या गेल्या। त्यामुळे इथल्या प्रवाशांना गाड्या ह्या शिल्लक नाहीयेत आणि आम्ही आता त्यांच्याकडे 200 गाड्यांची मागणी केलेली आहे आणि जगताप साहेबांना आम्ही तशी मागणी केली आणि त्या 1.5 महिन्यात 40 गाड्या सांगलीला पाठवतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले।